श्रोत्रजिह्वे न चक्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादं न चोपस्थपायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मेनैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मेनैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। नमस्कार. महायोगी श्री अरविंद विचारमंच यांच्या माध्यमातून दरवर्षी संपन्न होणारी जी आपली श्री अरविंद व्याख्यानमाला आहे त्याचं हे 9वं वर्ष. भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक विचारधारेला स्वात्मशोधाच्या उत्क्रांतिमय साधना प्रक्रियेमध्ये गुंफणं आणि मानवाच्या वाटचालीसाठी पारमेश्वरी अनुभूतीच्या अलौकिक उंचीवर नेऊन ठेवणारे महायोगी श्री अरविंद यांच्या दिव्य जीवन प्रवासाला
समर्पित असलेली व्याख्यानमाला दरवर्षी आपण सादर करीत असतो, संपन्न करीत असतो. या वेळेला मात्र थोडीशी वेगळी परिस्थिती आहे, वेगळं वातावरण आहे. दरवर्षी ज्या पद्धतीने आपण ही व्याख्यानमाला संपन्न करतो तशी यावर्षी आपण करू शकलो नाही किंवा शकत नाही. दरवर्षी साधारणपणे गेली 8 वर्ष जाणकार अभ्यासक मंडळी आवर्जून या व्याख्यानमालेला आपली उपस्थिती लावत असतात. गेली 8 वर्षे आपण निवारा सभागृह पुणे या ठिकाणी ही व्याख्यानमाला संपन्न करीत आहोत. पुणे, महाराष्ट्र, नागपूर इत्यादी अशा अनेक ठिकाणचे विद्वान आणि व्यासंगी मान्यवर वक्ते या ठिकाणी येऊन आपलं व्याख्यानसत्र गुंफत असायचे. पण यावेळेला मात्र खूपच वेगळी परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे आपल्याला वेगळ्या पद्धतीने हे सगळं आपण करणार आहोत आणि करतो आहोत. आणि म्हणूनच प्रत्येक जाणकार श्रोता प्रत्यक्ष सभागृहामध्ये न येता घरूनच या व्याख्यानमालेचा आस्वाद घेऊ शकणार आहे. आणि म्हणून ही एक आगळी आणि वेगळी अशी व्याख्यानमाला आपण त्याचं आयोजन, त्याचं नियोजन आपण केलेलं आहे. खरं तर ज्या वेळेला आपण असं म्हणतो की प्रत्यक्ष पूजा आणि मानस पूजा, शब्दशः जरी असं नसलं तरीसुद्धा ही एक वेगळ्या प्रकारची मानसपूजाच आपण म्हणायला पाहिजे. अधिष्ठान तेच आहे, फक्त व्यासपीठ नाही आहे, श्रोतृवृंद नाही आहे प्रत्यक्ष येणारा, पण बाकी सगळं तसंच आहे. व्यासंगी वक्ते आहेत. श्री अरविंदांच्या अक्षरवाङ्मयाचा अत्युच्च बिंदू म्हणजे पूर्णयोग. या पूर्णयोगाचं बोध धरून ही त्रिदिवसीय व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होती आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनल याच्या माध्यमातून. गेल्या वर्षी असं कधी मनामध्ये आलंही नसेल की या वेळेला आपल्याला वेगळ्या पद्धतीने ही व्याख्यानमाला सादर करावी लागणार आहे. तर निवाळा सभागृहाचं ते प्रांगण, ते अतिशय सुंदर असलेलं वातावरण, व्याख्याते, तो विषय आणि भरगच्च असा तो हॉल, काही गोष्टी आपल्या समोर जरी नसल्या तरीसुद्धा ही व्याख्यानमाला होते आहे याचा खूप मोठा आनंद आहे. एक वेगळ्या प्रकारची खंत मनामध्ये दाटून यायला लागली होती. गेली 8 वर्ष आपण एक अतिशय सुंदर पद्धतीने व्याख्यानमाला संपन्न करतो आहोत. आपली स्नेही मंडळी, सुहृद हे सगळे आवर्जून येत आहेत. आजही अनेक ठिकाणून विचारणा होत होती आणि होत आहे, या वर्षीच्या व्याख्यानमालेचं काय, कधी नक्की करणार आहोत ना आपण, निवाराला करणार आहोत की आणखीन कुठे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची एक चिंता मनामध्ये सतत दाटून यायला लागलेली होती. पण परिस्थिती मात्र खूपच वेगळी. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियाचं बोट धरावं लागलं. या सगळ्या गोष्टींचा तोच आनंद आपल्याला परत मिळण्यासाठी म्हणून आपण एक यूट्यूब चॅनल निर्माण केलं. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुठेही खंड पडू न देता आपण ही व्याख्यानमाला सादर करत आहोत. हे सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्यासाठी म्हणून आपल्या विचारमंचाचे एक आधारस्तंभ, एक खूप तळमळीच्या कार्यकर्त्या सौ तृप्ती नेरकर नागपूरवरनं या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास नेत आहेत. ही सगळे व्याख्यानं, हे सगळे व्याख्यानसत्र, त्याचं सगळं पुढचं ज्या ज्या काही गोष्टी
याच्या अनुषंगाने ज्या आहेत त्या सगळ्या यावेळेला नागपूरवरनं तृप्ती नेरकर करतायत. हेतू हाच आहे या सगळ्या गोष्टींच्या मधला की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये खंड पडता कामा नये. एक 2012पासनं एक व्रत म्हणून या ठिकाणी आपण या गोष्टीकडे बघितलेलं आहे. प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी या गोष्टीची सुरुवात जी काही करून दिली आणि आपल्याला मार्गस्थ केलं, त्याचा विचार करता याही वर्षी आपण हे केलंच पाहिजे अशी भूमिका मात्र मग नंतर ठामपणे मनामध्ये येत गेली. आपण सगळे हितचिंतक आहात, शुभचिंतक आहात, स्नेही यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, श्री माताजी आणि श्री अरविंद यांचे आशीर्वाद हे सगळे घेऊन आपण ही पुढची वाटचाल या पद्धतीने करतो आहोत. पुढच्या वर्षी अधिक जोमाने, अधिक छान पद्धतीने, योग असेल तर प्रत्यक्ष निवारा सभागृहामध्ये सुद्धा आपली व्याख्यानमाला होऊ शकते. मनामध्ये एकच विचार सतत असायचा आणि होता, खंड पडता कामा नये. श्री अरविंदांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं, श्री अरविंद पुणे मुक्कामी होते 1908 सालामध्ये. त्या दृष्टिकोनातून पुणेकरांच्या जाणकार मंडळींच्या मनामध्ये एक सतत उत्सुकता असायची, श्री अरविंदांना जाणून घ्यावं, त्यांच्या साधना पद्धतीला जाणून घ्यावं, त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करावा. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून आपण ही व्याख्यानमाला सुरू केली आणि लोकांच्या पुढ्यामध्ये आपण श्री अरविंद आणि माताजी यांना समोर ठेवत गेलो, समोर मांडत गेलो. श्री अरविंदांचं वेगळं तत्त्वज्ञान, त्या तत्त्वचिंतनाची वेगळी दिशा, योगसाधना करीत करीत साक्षात परमेश्वरी शक्तीपर्यंत पोचायचं आणि तिथे विलीन न होता त्याच परमेश्वरी शक्तीचा हात पकडून धरून त्याला या पृथ्वीतलावरती तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्य मुमुक्षु साधकांसाठी या ठिकाणी घेऊन येणं, आणणं, अशा प्रकारचं प्रतिपादन ही योग साधना श्री अरविंदांची आपल्या पुढ्यात मांडते. आणि म्हणूनच असं नक्की आवर्जून म्हणावं असं वाटतं की भारतीय योगशास्त्रामध्ये अशा प्रकारची संकल्पना फार क्वचितच मांडली गेली असेल. खूप अप्रतिम पद्धतीने आपण याच्यामध्ये कार्यरत आहोत. वेगळे वेगळे शिबिरं, वेगळे वेगळे सेमिनार्स, स्टडी कॅम्प्स, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होणारे हे सारं आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि एक समाधान निश्चित आहे की याही वर्षी आपण हे सगळं पूर्ण करू शकलो. या संदर्भामध्ये अधिक माहिती सौ तृप्ती नेरकर आपल्या सगळ्यांच्या पुढ्यामध्ये मांडणार आहेतच. डॉक्टर भारती सुदामे यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन आपण ऐकणार आहोतच. त्यानंतर जे काही या ठिकाणी व्याख्यानमालेच्या अनुषंगाने असायला पाहिजे ते देण्याचा या चौकटीमध्ये आपला प्रयत्न निश्चितपणे असणार आहे. लवकरच आपली सगळी स्टडी कॅम्प, सेमिनार सुरू होतील आणि यानंतर या यूट्यूब चॅनलचं निर्माण जे काही केलं गेलेलं आहे, वर्षभर त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही उपक्रम राबवू त्या संदर्भामध्ये तृप्ती नेरकर आपल्या सगळ्यांना माहिती देतीलच. पण तुमच्या सगळ्यांसाठी आपण सगळेजण एकत्र येऊन या व्याख्यानमाला या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. याच्यामध्ये जो आनंद आहे तो शब्दांमध्ये खरोखरी वर्णन करता येणार नाही. आणि शेवटी हा सगळा भावभावनांचाच मुद्दा येतो. सोशल मीडिया आहे, यूट्यूब चॅनल आहे,
व्हिडिओ शूट करूनही आपण हे विषय आपण मांडतो आहोत, पण तरीसुद्धा आतून, हृदयातून, अंतःकरणातून आपल्याला हे सगळं मनापासून वाटतं आहे. आणि म्हणूनच महायोगी श्री अरविंद विचार मंच या ठिकाणी ही व्याख्यानमाला तुमच्या आमच्या आनंदासाठी सादर करीत आहे. धन्यवाद. हे भगवती माते, असे वरदान दे की या आजच्या दिवशी आमचे तुझ्या संकल्प शक्तीस अधिक पूर्ण आत्मदान होईल. तुझ्या कार्यासाठी आम्ही स्वतःचे अधिक सर्वांगीण दान करू शकू. आम्हाला अधिक पूर्णत्वाने आत्मविस्मृती होईल. हा आजचा दिवस आमच्यासाठी अधिक महान प्रकाश व अधिक शुद्ध प्रेम घेऊन येईल. अशी कृपा कर की आमचा तुझ्याशी होणारा संयोग सदा सर्वदा अधिक खोल, अधिक अविरत व अधिक परिपूर्ण होत जाईल आणि आम्ही अधिक घनिष्ठतेने तुझ्याशी एकरूप होत जाऊन तुझे सुयोग्य असे सेवक बनू. आमच्यातील सर्व अहंकार दूर कर. सर्व क्षुद्र मिथ्याभिमानाचे, लोभांचे व अंधकाराचे निर्मूलन कर. तुझ्या विश्वप्रेमाने आम्ही सर्वजण उजळून निघू असे कर. आम्हाला तुझे या जगातील प्रकाश ज्योतीचे वाहक बनव. जय मा. ओम श्री अरविंदो मम शरणम. ओम श्री अरविंदो मम शरणम. भव भगवान भव भाग्य विधाता. भव भगवान भव भाग्य विधाता. चिदानंदमय जीवन गाथा. चिदानंदमय जीवन गाथा. कल्याणाराम करणम. ओम श्री अरविंदो मम शरणम. जगद्गुरु ज्योतिर्मय मूर्ति. जगद्गुरु ज्योतिर्मय मूर्ति. परब्रह्मणः परमास्फूर्ति. जगद्गुरु ज्योतिर्मय मूर्ति. परब्रह्मणः परमास्फूर्ति. घनतिमिराणां करणम्. घनतिमिराणां करणम्. ओम श्री अरविंदो मम शरणम. योगेन्द्रः योगेन्द्र युगेन्द्रः. योगेन्द्रः योगेन्द्र युगेन्द्रः. नरनारायण रूप उपेन्द्रः. नरनारायण रूप उपेन्द्रः. प्रणतानामोद्धरणम्. ओम श्री अरविंदो मम शरणम. भव भगवान भव भाग्य विधाता. चिदानंदमय जीवन गाथा.
कल्याणानां करणम् ॐ श्री अरविन्दो मम शरणम् नमस्कार. आजच्या या व्याख्यानमालेची जी आपण सुरुवात करतो आहोत ती व्याख्यानमाला ज्या संपन्न करणार आहेत, ज्या व्याख्यानमालेकरता आपण ज्या व्याख्यात्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या आहेत डॉक्टर सौ भारती सुदामे, नागपूर. त्यांचा मी आपल्यासमोर अल्पसा परिचय देते. डॉक्टर सौ भारती जयंत सुदामे नागपूरच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचं शिक्षण PhD म्हणजे विद्या वाचस्पती शिक्षणशास्त्र पुणे विद्यापीठातनं झालंय. त्यांनी अजून एक PhD केली आहे, ती केली आहे हिंदीमध्ये. हिंदी या विषयामध्ये भारतीताई PhD आहे. त्यांचा व्यवसाय खरं 35 वर्ष त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. प्राथमिक ते अध्यापक महाविद्यालय स्तरापर्यंत भारतीताईंनी अध्यापन केलेलं आहे. त्यांची सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांची असलेली म्हणजे त्यांचं साहित्य ही त्यांची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. त्यांची साहित्यिक उपलब्धीची यादी खरं तर खूप मोठी आहे, पण एक अल्पसा परिचय मी सगळ्यांपुढे मांडते. मराठीतील प्रकाशित पुस्तके प्रणवीर महाराणा प्रताप, आता ज्याची 6वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे, अस्त्रवेत्ता द्रोणाचार्य, कबीरायन, भृगुनंदन या कादंबऱ्या आहेत. जाहला उशीर, रीठ आणि कितीतरी वर्ष झाली हे भारतीताईंचे कथासंग्रह आहेत. सायक्लोन आणि परिक्रमा नावाचे काव्यसंग्रह देखील आहेत. मृदगंध हा ललितबंध, प्रतिभा संपन्न साहित्यकार हा आस्वादक लेख संग्रह, नव्या मळवाटेचा यात्रिक शरदचंद्र मुक्तिबोध ही समीक्षा आणि जळातल्या प्रतिमा ही आत्मकथनात्मक संस्मरण, प्रिय सौ ज्योत्स्ना हे प्रवास वर्णन, असेन मी नसेन मी हे 2 अंकी स्वतंत्र सामाजिक नाटक, हे प्रौढ वाङ्मय प्रकार आणि स्वामी अपरांताचा हे चरित्र, तसंच साक्षीदार, खजिन्याची विहीर आणि कोकिळ राणी हे बालवाङ्मय पुस्तक रूपात प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेबरोबरच हिंदी भाषेत सप्तरंगी पाखे आणि युगनिर्माता परशुराम ही कलात्मक चरित्र, मन की बात हा कविता संग्रह आणि भृगुनंदन ही पौराणिक कादंबरी प्रकाशित झाली आहे. सप्तरंगी पाखे या कलात्मक चरित्राचे सप्तपदी या शीर्षकाने मराठीत भाषांतर झालेले आहे. प्रणवीर महाराणा प्रताप या कादंबरीचे हिंदी भाषांतर भोपाळ येथून प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. रीठ व जाहला उशीर या कथासंग्रहांचे हिंदी भाषांतर करण्याचे कार्य सुरू आहे. इतका हा सगळा साहित्य प्रपंच तो पारितोषिकांव्यतिरिक्त किंवा पुरस्कारांव्यतिरिक्त राहूच शकत नाही. महाराणा प्रताप, प्रणवीर महाराणा प्रताप या कादंबरीला अभिव्यक्ती आणि विदर्भ साहित्य संघ या 2 नागपूरच्या आणि गोमांत कलिका या गोव्याच्या संस्थांतर्फे अनुक्रमे कृष्णाबाई मोटे, पु.य. देशपांडे आणि नाथ माधव स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच अस्त्रवेत्ता द्रोणाचार्य या कादंबरीला पद्मगंधा प्रतिष्ठान आणि विदर्भ साहित्य संघ या 2 संस्थांतर्फे अनुक्रमे सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार आणि पु.य. देशपांडे स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. पद्मगंधा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे रीठ
या कथासंग्रहाला सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार प्राप्त आहे. खजिन्याची विहीर या बालकादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 2015चा बालवाङ्मयासाठी असलेला साने गुरुजी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आज आपलं भाग्य आहे की अशा विद्वान साहित्यिका आपल्याला व्याख्यात्या म्हणून उपलब्ध झालेल्या आहेत. आपण या व्याख्यान सत्रांचा लाभ घेऊयात. धन्यवाद. नमस्कार. या व्याख्यानमालेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत आणि उपस्थितातल्या ज्येष्ठांना माझे शिरसाष्टांग नमस्कार. श्री अरविंद व्याख्यानमालेचं हे 9वं वर्ष. नवलाईचं सुद्धा म्हणावं लागेल. दरवर्षी हजारो श्रोत्यांच्या समक्ष उपस्थित होणारी ही व्याख्यानमाला आज आभासी माध्यमाच्या द्वारे होते. ही आपण वर्तमान काळाबरोबर करत असलेली वाटचाल खरंच अभिनंदनीय आहे, यात शंका नाही. यावर्षी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या व्याख्यानमालेची 3ही पुष्प गुंफण्याचं सौभाग्य मला आयोजकांनी दिलं. मी मनापासून कृतज्ञ आहे. दरवर्षी या व्याख्यानमालेला उपस्थित असणारे आणि काही कारणांमुळे उपस्थित राहू न शकणारे देखील कितीतरी श्रोते या व्याख्यानमालेला आता उपस्थित राहू शकतात. केवळ आत्ताच नव्हे तर जेव्हा वाटेल, जेव्हा मनात येईल, जेव्हा आवडेल तेव्हा यानंतर हे व्याख्यान ऐकू शकतात. थोडक्यात काय, आजच्या भाषेत म्हणजे ऑन डिमांड ही व्याख्यानं उपलब्ध आहेत. हा एक आनंदाचा भाग. व्याख्यानाला उपस्थित असल्यानंतर एखाद्या वेळेस कंटाळा आला, व्याख्यान नकोसं वाटलं, तर आता आपण आलोच आहे, समोर बसलो आहोत, मधूनच निघून जाणं बरं दिसणार नाही असं म्हणून नाईलाजाने ज्यांना बसायला लागतं त्यांनाही एक फायदाच आहे की असं काही झालं तर पटकन आपलं यंत्र बंद करून टाकता येतं. हा याचा आणखी एक फायदा श्रोत्यांच्या दृष्टीने. असो, गमतीचा भाग सोडला तरी ही व्याख्यानमाला अशा एका आगळ्या वेगळ्या दिवसांमध्ये होते की ज्या दिवसांमध्ये ऋतू परिवर्तन झालेलं असतं. सध्या गारवा पसरला, वातावरण अतिशय सुरेख आहे, हवेत गारवा आहे, दिवसा सूर्याची किरणं उबदार वाटतात, हवी हवीशी वाटतात. सुगीचे दिवस आहेत, सगळीकडे धनधान्य समृद्धी आहे आणि सगळीकडे आनंदाचा, समारंभाचा, सणांचा उत्साह आहे. हेमंताचे दिवस पातले भरे उडउडी अंगात, शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात. म्हणून होता पर्वचे पाढे, अंगणात आजी बसते, शेकोटीच्या भोवती रात्री गप्पांना भरती येते. असे हे दिवस हवी हवीशी वाटणारी सूर्याची जी उबदार किरणं आहेत, काही दिवसांनी थोडंसं परिवर्तन झाल्यानंतर ती किरणं उष्ण व्हायला लागतात. ती किरणं सहन होईनाशी होते. शेकोटीची उष्णता सुद्धा काही वेळानंतर नकोशी व्हायला लागते. कारण मुळातच सूर्य काय किंवा अग्नी काय अत्यंत प्रखर, तेजस्वी आणि धगधगणारे. आपण त्यांची किरणं आपल्यासाठी सुसह्य करून घेतो. वृक्षांच्या पानांमधनं आलेली उबदार किरणं आपल्याला आवडतात. अग्नीसारखेच किंवा सूर्यासारखेच तेजस्वी विचार असणारेही अनेक लोक आपल्यामध्ये आहेत. यांचे विचार हे सुद्धा असेच प्रखर आणि तेजस्वी असतात. हे जे प्रखर आणि तेजस्वी विचार आहेत हे आपल्यापर्यंत असे सौम्य करून आणता येतील का, जशी किरणं आपण वृक्षांमधनं सौम्य करून शीतल करून आणली तशी? ह्या विचारांनीच
या त्रिदिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन आहे. योगी श्री अरविंद, त्यांचा पूर्ण योग आणि मानवी जीवन अशी गुंफण या व्याख्यानमाला. श्री अरविंदांच्या तेजस्वी विचाराचं तेज आपल्याला किती सहन होईल आणि आपण ते किती स्वीकारू शकू याचा हा थोडासा प्रयत्न आहे. त्यामुळे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस ही व्याख्यानमाला आपल्यासमोर सादर होणार आहे. आता ही व्याख्यानमाला सादर करण्यापूर्वी आपल्याला योगी श्री अरविंदांच्या बद्दल थोडीशी माहिती घेणं आवश्यक आहे. तसं तर एरवी दरवर्षी या व्याख्यानासाठी येणाऱ्या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असणाऱ्या लोकांना ही सगळी माहिती आहेच. श्री अरविंदांचं चरित्र आत्मसात असणारे, त्यावर विचार करणारे, त्यावर अभ्यास करणारे अनेक लोक श्रोत्यांमध्ये आहेत. पण असं असलं तरी सुद्धा ज्यांच्या कार्याबद्दल आपण विचार करतो आहे त्यांचा परिचय थोडासा असणं, त्याला उजाळा मिळणं, किंवा खरंच आपण तिथपर्यंत जे पोचतोय ते इतरांना तिथे पोचता यावं, किंवा ज्यांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही त्यांना माहिती व्हावी म्हणून. श्री अरविंदांचा जन्म 15 ऑगस्ट 1872 या दिवशीचा. एका संपन्न शिक्षित परिवारातला. त्यांचे वडील डॉक्टर होते. इंग्रजांच्या काळातले सधन असे डॉक्टर होते. परंतु एक गोष्ट त्यांची अशी होती की त्यांना स्वतःला असं वाटत होतं की आपल्या मुलावर संपूर्ण पाश्चात्य संस्कार होते आणि तो शिशु अत्यंत मेधावी होता. आणि म्हणून अल्पवयातच, अत्यंत लहान असतानाच त्यांनी आपल्या पुत्राला शिकण्याकरता परदेशात पाठवलं, विदेशात पाठवलं. आणि त्या विदेशात एक युवा विचारवंत निर्माण झाला. ज्या गोष्टी त्याच्यावर सावलीही पडायला नको, ज्या गोष्टींची भारतीय भाषा, भारतीय तत्वज्ञान, धर्म, विचार असं वाटत होतं त्यांच्या वडिलांना, त्या सगळ्या गोष्टी तिथे येऊन आणखीनच उजळून आल्या. आणि मग हे सगळं पाथेय घेऊन 1893 मध्ये ते भारतात परत आले. भारतात परत आले. मुंबईच्या बंदरावर त्यांची वाट बघणाऱ्या त्यांच्या पित्याची मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. कारण दुर्दैवानं ते ज्या जहाजानं येतात ते जहाज बुडाल्याची बातमी आली आणि ती त्या धक्क्याने हाय खाऊन त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यामुळे झालं काय की श्री अरविंद तिथून ताबडतोब बडोद्याला गेले. बडोद्याला ते तिथं महाराजांचे सचिव म्हणून होते. तिथं त्यांनी संस्कृत आणि बंगाली या भाषांचा अभ्यास केला. तिथल्या कॉलेजमध्ये ते प्रोफेसर म्हणून होते. दरम्यान त्यांचा विवाह झाला. मृणालिनी देवी ही त्यांची पत्नी होती. काही दिवस बडोद्याला असताना 1905 मध्ये जेव्हा बंगभंगाची चळवळ झाली, फाळणी झाली बंगांची, त्यावेळी त्या फाळणीच्या वेळी बडोद्याची नोकरी सोडून त्यांना कलकत्त्याला परत यावं लागलं. आणि त्यांनी सक्रियपणे स्वतःला स्वातंत्र्य युद्धात झोकून दिलं. ते एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व या विचारवंत प्राध्यापकांना उभं राहिलं. बडोद्याला असताना डॉक्टर नव्हे योगाचार्य लेले यांच्याकडून त्यांनी योगाचे धडे घेतले, प्रशिक्षण घेतलं. आणि जवळपास त्या सगळ्या अंतर्गत शक्ती त्यांच्या त्या ठिकाणी विकसित झाल्या. आणि त्या विकसित झाल्यामुळेच त्यांनी धडाडीनं स्वतःला झोकून दिलेलं होतं या स्वातंत्र्य संग्रामामध्ये. अनेक वेळा त्यांना अटक व्हायचा प्रयत्न झाला. अटक करण्याचा प्रयत्न केला इंग्रज सरकारने, पण पुराव्याअभावी ते त्यांना अटक करू शकले नाही. अर्थात मग काय झालं की कुठले तरी पुरावे गोळा करून आणि काहीतरी कळून एका बॉम्ब खटला प्रकरणामध्ये त्यांना अटक झाली आणि अलीगडला तुरुंगामध्ये त्यांना बंदिस्त ठेवण्यात आलं. अलीपूरचा हा तुरुंग ही त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होती. तिथं त्यांनी नुसताच योगाभ्यास नाही केला, तिथं त्यांना साक्षात्कार झाला. तिथं त्यांची भेट झाली स्वामी विवेकानंदांशी. आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अत्यंत आदर निर्माण झाला. त्यांना ती
एक प्रेरणा मिळाली समजूया आपण. त्यांना गुरुस्थानी मानून त्यांनी आपलं कार्य पुढे केलं, सुरू केलं. आणि त्या दरम्यान त्याच तुरुंगात त्यांना श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला. स्वतः श्रीकृष्ण त्यांना सदेह भेटू शकले आणि त्यांनी सांगितलं की ही स्वातंत्र्य देशाला तुझ्या मिळणारच आहे, त्याची व्यवस्था झालेली आहे, यापेक्षा मोठं असं काम तुला करायचंय, मोठं असं कार्य करायचंय आणि ते कार्य करण्यासाठी तू तयार हो. हे ऐकून पॉंडिचेरीला 1910 साली श्री अरविंद पोहोचले, एका योग्याच्या रूपामध्ये पोहोचले. तिथे त्यांना असं वाटलं की काही दिवस तिथे तपसाधना करू. ती तपस्या भूमी आहे, अगस्त्य ऋषींची भूमी आहे, त्या भूमीत तपस्या करू, काही साधना सिद्धी प्राप्त करू आणि मग परत जाऊ आपण कलकत्त्याला वगैरे. पण तसं होऊ शकलं नाही. ते आल्यानंतर ते तिथंच राहिले, तिथंच त्यांनी आपली साधना केली आणि 40 वर्ष ते पॉंडिचेरीच्या बाहेर गेलेले नाहीत. तिथंच त्यांची श्री माताजींची भेट झाली आणि श्री माताजी आणि श्री अरविंद या दोघांनी मिळून जी योग साधना केली, त्या योग साधनेचं जे फलित आहे ते आज पूर्ण योगाच्या रूपानं आपल्या समोर आहे. ही ती इमारत आहे ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं आणि ते त्याच ठिकाणी त्यांनी आपली पूर्ण लेखन केलेलं आहे, साधना केलेली आहे, तिथेच शेवटपर्यंत राहिलेले आहे आणि त्याच ठिकाणी ते तिथे पुस्तकं ज्यांनी ती लिहिली त्याच्यापैकी योगावर लिहिलेल्या पुस्तकांचा आपण फक्त विचार करतो आहे. इंटिग्रल योगा, सिंथसाइज ऑफ योगा, पूर्ण योग, योग समन्वय असं म्हणूया आपण त्याला. त्याच्यानंतर रेकॉर्ड्स ऑफ योगा, त्यांना समाज या योग साधनेमध्ये जे जे अनुभव आले ते अनुभव त्यांनी नोंदवून ठेवलेले आहे. नंतर बेसिस ऑफ योगा, आधार काय योगाचे, कशाच्या आधारावर हा पूर्ण योग त्यांनी निर्माण केलेला आहे, हा एक महत्वाचा भाग. लेटर्स ऑन योगा हे आणखी त्याच्या पुढचं पुस्तक आणि त्या सगळ्या योग साधनेच्या साह्याने जे जीवन निर्माण करण्याची, जे आयुष्य निर्माण करण्याची त्यांची इच्छा होती, जो समाज निर्माण करण्याची त्यांची इच्छा होती, मनुष्याचं जीवन कसं व्हावं हे त्यांना वाटत होतं, ते त्यांनी लाईफ डिवाइन, दिव्य जीवन याच्यामध्ये व्यक्त केले. त्यानंतर अनेक वर्षापर्यंत त्यांनी एकांतवास, 24 वर्ष 2 तप ते एकांत साधनेमध्ये होते. त्या एकांत साधनेत त्यांनी सावित्री हे त्यांचं महाकाव्य लिहिलं आणि त्या महाकाव्य लेखनाच्या नंतर काही दिवसांनी म्हणजे 5 डिसेंबर 1950 मध्ये त्यांनी देह सोडला. आजही आपण पॉंडिचेरीला गेलो, ते आश्रमात गेलो तर आपल्याला त्यांचं हे समाधी स्थळ बघायला मिळतं आणि आपण या सगळ्या गोष्टींशी परिचित होतो आणि आपल्याला वाटायला लागतं की खरंच या एका महान व्यक्तीने जी काही योग साधना केलेली आहे, जो योगाभ्यास आपल्यासाठी जो काही योग मार्ग प्रशस्त करून ठेवलेला आहे, त्या योग मार्गाचा निदान परिचय तरी आपण करून घेऊया आणि त्या दृष्टीने आपण ही व्याख्यानमाला आयोजित करू. या योग साधनेच्या आधी किंवा योग साधना करत असताना म्हणा, विचार करत असताना जो काही त्यांनी जीवनाबद्दल, स्वतःबद्दल किंवा समाजाबद्दल या सगळ्याबद्दल, आपल्या आयुष्याबद्दल जे काही चिंतन केलं ते त्यांचं चिंतन एक सर्वात महत्वाचं चिंतन ठरलं आणि त्या चिंतनामध्ये त्यांनी एक महत्वाची गोष्ट जाणली आणि ती गोष्ट अशी की या जगामध्ये कोणीही असो, काही असो, व्यक्ती असो, वस्तू असो किंवा आणखी घटना असो, त्या आपल्याला निराश करू शकतात, परंतु एकच आहे जे आपल्याला निराश करू शकत नाही आणि तो म्हणजे परमेश्वर. असा पडदा एक हलकासा दृष्टीसमोर आला. शोध सुरू झाला. कशाचा शोध सुरू झाला? जो चिरंतन शोध असतो, मानवाचा सातत्यानं सुरू असलेला शोध असतो, तो शोध तो म्हणजे आपण कोण आहोत. स्वत्वाचा शोध, स्वतःचा शोध, स्वतःला जाणून घेण्याचा शोध सुरू झाला आणि म्हणून मग त्याच्यासाठी ह्या सृष्टीच्या विकास क्रमाचा विचार त्यांनी करायला सुरुवात केली. तर हा विकास क्रम त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. ही सृष्टी निर्माण झाली
सृष्टी निर्माण झाल्यानंतर सर्वप्रथम काय झालं? अचेतन जडद्रव्य निर्माण झालं, ज्याला आपण निर्जीव सृष्टी, दगडासारखी सृष्टी, अचेतन जडद्रव्य. पण ही निर्माण परमेश्वरामुळेच झालेली आहे. कुठल्या तरी एका चेतन तत्वामुळेच ही निर्माण झालेली असं त्यांना सारखं वाटत होतं. मग त्याच्यामध्ये एक अवचेतन होतं पाण्यासारखं, की जे काही प्रमाणात चेतन आहे परंतु काही प्रमाणात नाही. हा अवचेतन जडद्रव्य निर्माण झालं, त्याच्यामध्ये सजीव सृष्टी निर्माण झाली आणि या सजीव सृष्टीमध्ये वनस्पती निर्माण झाल्या. मग चेतन अवस्था असणारा आणि मन असणारा सजीव प्राणी निर्माण झाला, पशु निर्माण झाले, पक्षी निर्माण झाले. आणि जवळजवळ ही सृष्टीची रचना जशी पूर्णत्वाला यावी तशासारखी सृष्टीनी परमेश्वराने म्हणूया किंवा ब्रह्माने म्हणूया, ब्रह्मतत्वाने म्हणूया, परमात्म्याने म्हणूया, त्याची स्वतःची सर्वोत्तम कृती ही निर्माण झाली या सृष्टीमध्ये, या निसर्गामध्ये. आणि ही सर्वोत्तम कृती कोणती होती? तर चेतन चिंतनशील मनुष्य ही परमेश्वराची सर्वोत्तम कृती होती. आणि म्हणून या विकासक्रमाच्या टप्प्यामध्ये, या विकासक्रमाच्या टप्प्यामध्ये मानवाचा जसा जसा विकास व्हायला लागला, त्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा पातळ्यांवरचा जसा विकास व्हायला लागला, भौतिक विकास व्हायला लागला, सगळा विकास व्हायला लागला, तसा विकासाचा शेवटच्या टप्प्याचा शोध मनुष्य घ्यायला लागला. आज आपल्याला माहिती आहे की या चारही टप्प्यांवर, त्यापैकी 3 पाहिले आपण, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवरचा विकास, त्याच्या पलीकडचा जो टप्पा आहे तो आत्मिक किंवा आध्यात्मिक पातळीवरचा विकास. हा विकास होण्यासाठी मनुष्य स्वतःचा शोध घ्यायला लागला. हा जो चिंतनशील मनुष्य आहे ना, या चिंतनशील मनुष्याला प्रश्न पडायला लागले, तो विचार करायला लागला. जे काही येईल मनात येईल ते लिहू वाचू लागला, ते लोकांसाठी उपलब्ध करून देऊ लागला, संशोधन करू लागला, आश्चर्यचकित व्हायला लागला. आणि हे सगळं समजता समजता त्याला सृष्टीचं रहस्य समजलं. परिवर्तन हे सृष्टीचं प्रमुख तत्व आहे हे समजलं. हे परिवर्तन होत आहे, सतत होत आहे. कसं होत आहे? कधी कुठे कुठे विखुरलं पण आहे, इकडे तिकडे सगळीकडे सगळं पसरलेलं आहे. आणि हे विखुरलं पण जे आहे ते कधी कधी बहरणामध्ये परिवर्तित होत आहे. विखुरलेल्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आहे. मग ह्याच्या मागे नेमकं काय तत्व आहे हे सगळं जसं माणसाला समजायला लागलं आणि मग त्याच्या लक्षात यायला लागलं की हे जे तत्व आहे हे आपण शोधून काढलंच पाहिजे. जे काय तत्व असेल त्याचा निश्चितच आपल्याला प्रत्यय यायला पाहिजे, अनुभव यायला पाहिजे, ते आपण शोधायला पाहिजे. म्हणून मग हा जगात आलेला मनुष्य शोधायला निघाला. पहिलं त्याने शोध सुरू केला. कुठे शोधू तुला? हे तत्व जे आहे हे तत्व कुठे शोधू? मला कुठे सापडेल? मला काय बघता येईल? कसं शोधता येईल? मग अगदी त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, इथपासून त्याने परमात्म्याला शोधायला सुरुवात केली. कुठे आहेस तू? त्या फुलांमध्ये की चमकणाऱ्या ताऱ्यांमध्ये, सूर्याच्या तेजामध्ये आहेस, कशात आहेस, की अग्नीमध्ये आहे, की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कृपेचा बरसणारा मेघ आहेस तू? काय आहे नेमकं, काय आहे हे सगळं तो शोधायला लागला. आणि मग हे सगळं शोधायला लागला तेव्हा शोधता शोधता त्याला ही सगळी पंचतत्व समजली. 5ही तत्व जी आहे ती समजली. ही शोधणारी शोधत असताना 5 तत्व त्याला सगळ्याला त्याने परमेश्वर नाव दिलं. आणि मग हे शोधता शोधता त्याच्या लक्षात आलं की ही 5 तत्व, हे फुलं, पानं, झाडं, सृष्टी, अमुक तमुक, मेघ वगैरे हे सगळं वेगळं नाहीये, तर हे सगळं एकत्र गुंफलेलं आहे, एकत्रित झालेलं आहे, हे सगळं गुंफलेलं आहे. आणि त्या सगळ्याच्या मागे कुठली तरी एक महत् शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे, जी शक्ती पूर्णपणे ह्या सृष्टीचं संचालन करते आहे.
चैतन्य शक्ती शोधायसाठी श्री अरविंद मार्ग शोधायला लागले. कुठे शोधू, वाटा शोधू का, वाटांचा धांडोळा घ्यायला लागले. लांब लांब वाटा दिसतात, आडव्या तिडव्या वेड्या वाकड्या. या वाटांबरोबर जायला लागले, शोधायला लागले. जसं काही परमेश्वर त्याला स्वतः म्हणायला लागला हे शोधत असताना, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलाश में, खोजी हुए तो तुरती मिलिए हर सांसों के सास में. तुझ्याजवळच आहे बाबा, मला कुठे शोधतोस. शोधिशी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देवा आपुले अंतरी. म्हणून मग लक्षात आलं की या वाटांच्या बरोबर असा एक प्रशस्त मार्ग आहे की ज्या प्रशस्त मार्गावर आपण शोधायला हवंय. आणि तो प्रशस्त मार्ग आपल्या अंतःकरणातून जातो आहे. आपल्या जन्मापासून ते चैतन्य, ती शक्ती आपल्यामध्ये आहे आणि ती शेवटपर्यंत आहे. आपण तिथे पोहोचतोय. ही चैतन्य शक्ती एका दीपाच्या रूपात आहे. प्रदीप्त ज्योत आहे आपल्यामध्ये. अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको. ही प्रदीप्त ज्योत आहे. ही प्रदीप्त ज्योत आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आणि ही ज्योत प्रदीप्त झाल्यावर त्या ज्योतीतनं मानवाला दर्शन झालं. कशाचं दर्शन झालं? त्या चैतन्याचं दर्शन झालं. हा एक खूप चांगला योग आहे आपल्या आयुष्यात असं मनुष्याला वाटतं. आणि मग हे योगाला दर्शन म्हटलं. दर्शन म्हणजे तत्वज्ञान. ते शास्त्र झालं. आणि तत्वज्ञान, प्रत्येक मनुष्याचं तत्वज्ञान ही त्याची जीवनशैली असते. त्यामुळे ते तत्वज्ञान, श्री अरविंदांचं तत्वज्ञान, योग दर्शन हे त्यांचं तत्वज्ञान झाल्यामुळे ती त्यांची जीवनशैली झाली. आणि मग आपण सगळे संपूर्ण जीवन हा एक योगच आहे या त्यांच्या वाक्याशी परिचित झाले. हे महावाक्य श्री अरविंदांच्या आयुष्यात. वेदांची जशी वेगळी 4 वेदांची 4 महावाक्य आहेत ना, तसं श्री अरविंदांच्या आयुष्यातलं हे सर्वात महत्वाचं एक वाक्य आहे, महावाक्य आहे. आणि ते वाक्य आपल्या मनामध्ये पूर्णपणे ठसलं. आणि ते वाक्य असं होतं की हे जीवन, हे संपूर्ण जीवन हा एक योग आहे, असं हे महावाक्य आपल्या मनामध्ये ते पूर्ण ठसलं. मग जेव्हा हे वाक्य आपल्या मनामध्ये ठसलं तेव्हा मग आपल्या मनामध्ये निर्माण झाला प्रश्न की नेमकं योग कशाला म्हणायचं? जर संपूर्ण जीवन हा सगळा योग आहे तर योग कशाला म्हणायचं? काय हा योग प्रकार? याची ओळख तर व्हायला हवी ना. योग म्हणजे नेमकं काय? आपल्याला योग हा शब्द 2 वेगळ्या अर्थांनी नेहमी करता परिचित आहे. एक व्यावहारिक अर्थाने आहे. तो व्यावहारिक अर्थ काय आहे? अचानक, अनपेक्षितपणे घडणारी किंवा एखादी विशेष घटना. अचानक अरे काय चांगला योग जुळून आला ना. व्याख्यानाला जाता नाही आलं पण युट्यूबवर ऐकताच आलं. हा एक योगच झाला. चांगला योग जुळून आला. मग हे चांगल्या योगामध्ये दुग्ध शर्करा योग, कपिलाषष्ठीचा योग, हे सगळे योग घ्यायला लागले. त्यातला गुरुपुष्यामृत योग, सर्वांना हवा असं वाटणारा, आवडणारा असा योग. म्हणजे कुठेतरी 2 गोष्टी, चांगल्या गोष्टी घडल्या, जुळल्या तर योग. पण मग तेवढेच नाही राहिला. योग फक्त चांगल्याच गोष्टींचा नव्हता. मग तो कुंडलीतला योग आठवायला लागला. बरोबर, कुंडलीत पण योग असतो ना. कुंडलीतला योग आठवायला लागला. खडाष्टोक योग. नाही जमणार बरं का. भांडणं होती जन्मभर या दोघांची. नका जुळवलं. या गोष्टी व्हायला लागल्या. अकाल मृत्यू योग दिसायला लागला कोणाला कुंडलीमध्ये. कोणाला काय आजकाल ते काळसर्प योग वगैरे हे असले योग दिसायला लागले. हे असले लोक या योगाबद्दल बोलायला लागले. पण जाणते श्री अरविंदांसारखे होते, त्यांचं म्हणणं काय होतं? ग्रहांनी कुंडलीच्या त्या फिरावे कोष्टका माझी, परी यज्ञास दुराजी ठरे तो सर्वदा गाजी. कुंडलीतल्या योगांनी काही नाही होत, प्रयत्नांनी सगळं होतं. आणि मग या प्रयत्नांनी
स्वतःचं आयुष्य बदलण्याचे जे प्रयत्न सुरुवातीपासून झाले, त्यातले काही प्रयत्न जे आपल्यापर्यंत पोहोचले, त्यापैकी आपल्या ओळखीचे प्रयत्न म्हणजे योगासनं आणि प्राणायाम. हा योगाभ्यास. आपण आज योग म्हटलं की आपल्या समोर या दोनच गोष्टी येतात, एक योगायोग किंवा दुसरे योगाभ्यास किंवा प्राणायाम. हे सगळे जे योग आहेत, या दोन्ही योगांचा विचार केल्यानंतर हे तर अर्थ आहेतच, पण हा एवढाच अर्थ असणार आहे का? ज्यार्थी याच्यावर एवढा अभ्यास केलेला आहे, श्री अरविंदांनी 40 वर्ष ज्याच्यासाठी घालवली आहेत, तपस्या केली आहे एवढी 3 तपांच्या वर, त्याचा अर्थ एवढाच असणार आहे का? आपण शब्दकोशात जरी पाहिलं ना, तरी आणखी 2 चांगले अर्थ या योगाचे सापडतात. त्यातला एक अर्थ आहे समन्वय. योग जुळून येणे याच्यात सुद्धा एक समन्वयच आहे ना. जसं आपण बघितलं पहिल्यांदा की एकापेक्षा एक किंवा अनेक गोष्टी जुळून येतात. गुरु आणि पुष्य म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र येणं, कपिला षष्ठीचा योग येणं, दुग्ध शर्करा, दूध आणि साखर एकत्र येणं, म्हणजे काहीतरी 2 गोष्टी एकत्र यायला हवे ना, समन्वय यायला हवा ना. हा शब्द अधिक जवळचा एकापेक्षा एकसाठी. योग हा शब्द हिंदीमध्ये बेरीज किंवा एकूण अशा शब्दासाठी वापरतात. किंवा एका आपण म्हणूया एका टोपलीमध्ये 25 आंबे होते आणि 20 संत्री होती, तर एकूण फळं किती होती? 45. हा जो एकूण शब्द आहे याच्यासाठी योग आहे. कुल किंवा योग हा शब्द हिंदीमध्ये, योग हा शब्द याच्यासाठी वापरला जातो की एकूण बेरीज काय आहे. बेरीज काय आहे म्हणजे एकंदरीत काय आहे, सारांशाने काय आहे, एकूण काय आहे, सर्व मिळून काय आहे, हा शब्द योग यासाठी. आणि दुसरा शब्द जो शब्दकोशामध्ये सापडतो तो शब्द आहे योग म्हणजे तत्वज्ञान. आपण आधीच बघितलं, योग हे दर्शन शास्त्र आहे. दर्शन म्हणजे तत्वज्ञान, तत्वज्ञान हे शास्त्र आहे. ही शाखा आहे. कशाची शाखा आहे? ही एका सामाजिक शास्त्राची शाखा आहे. शास्त्र कशाला म्हणायचं? नियमबद्ध विवेचन असलं की त्याला शास्त्र म्हणायचं. आणखी व्याख्याचा विचार करायला गेला, स्पष्ट करायचं म्हटलं तर नियमबद्ध सिद्धांतावर रचना, सिद्धांतमय रचना असलेला विषय, नियमबद्ध आणि सिद्धांतपर रचना असलेला विषय म्हणजे शास्त्र. आता ही शास्त्र 2 प्रकारची असतात, एक भौतिक शास्त्र आणि दुसरी सामाजिक शास्त्र. याच्यातही ढोबळ मनाने 2 बरोबर फरक आहेत. भौतिक शास्त्र ही प्रयोगाने सिद्ध होतात, त्याचे प्रयोग वस्तूंवर केले जातात, म्हणून ते वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. आणि सामाजिक शास्त्र आहे ही व्यक्तींशी संबंधित असतात, व्यक्तींशी निगडित असतात, व्यक्तींच्या मनाशी निगडित असतात, त्याच्यामुळे ती सतत परिवर्तनीय असतात, निश्चित नसतात, म्हणून ही सामाजिक शास्त्र ही व्यक्तिनिष्ठ शास्त्र आहे. म्हणून योगशास्त्र हे भारतीय मानसशास्त्र आहे असं योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी म्हटलंय. योगशास्त्र भारतीय पतंजल योग जो आहे तो भारतीय मानसशास्त्रच आहे असं त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नीटसपणे मांडणी करून प्रतिपादन केले आहे. अनेक प्रकारांनी हे योग आहेत. मग या योगाबद्दल, योगाच्या या भारतीय परंपरेबद्दल श्री अरविंदांना काय म्हणायचं? त्यांचं स्वतःच म्हणणं आहे, भारतीय योगाचं सारतत्व म्हणजे निसर्गाच्या काही महान शक्तींची अशी एक क्रियात्मक रचना आहे जी स्वतः विशिष्ट असून विभाजित आहे आणि विविध प्रकारांनी निर्मित आहे. ती एक विशिष्ट आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याला काहीतरी म्हटलेलं आहे, पण तरी सुद्धा अनेक महान शक्तींची क्रियात्मक रचना, अनेक महान शक्ती एकत्रित, योग एकत्रित आल्या, जुळून आलेल्या आहे, त्यांची क्रियात्मक काहीतरी क्रिया करून निर्माण झालेली ती रचना आहे आणि ती विविध प्रकारांनी निर्मित होते. जसं आपण कॅलिडोस्कोपचं उदाहरण घेतलं तर जशा त्याचे तुकडे 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 इकडे तिकडे असतात, पण ज्या प्रकाराने आपण तो फिरवत जातो वेगळ्या वेगळ्या रचना आपल्याला दिसायला लागतात आणि त्या रचनांमधून आपण अर्थ काढायला लागतो, वेगवेगळे अर्थ काढायला लागतो. तशासारखं हे योग शास्त्र
शास्त्र आहे. योगशास्त्र हे खूप जुनं शास्त्र आहे. म्हणून भारतीय योगाचं सारतत्व शोधलेलं आहे आणि ते निसर्गाच्या शक्तींशी संबंधित आहे असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. मग ह्या कोणत्या रचना आहेत याचाही एकदा विचार व्हायला हवा. योगाच्या पूर्व परंपरा कोणत्या आहेत त्या आपण बघूया. अनेक पूर्व परंपरा योगांच्या आहेत. त्यातली सर्वात पहिली परंपरा, आपल्या सगळ्यांना परिचित असलेली सगळ्यात जवळची परंपरा म्हणजे गीता प्रणीत योग. गीता, भगवद्गीता भारतीय तत्वज्ञानाचा आधारभूत, प्राचीन, पायाभूत असा ग्रंथ कोणता असेल तर तो भगवद्गीता आहे. हे स्वामी विवेकानंदांवर श्रद्धा असणाऱ्यांना सांगायला नकोच. सिद्ध केलं होतं शिकागोच्या परिषदेत त्यांनी की आधारभूत ग्रंथ गीता आहे, सगळ्यांचं तत्व गीता आहे. अर्थात यापूर्वी वैदिक ऋषींनी वेगळे वेगळे तत्वज्ञान मांडलं होतं. उपनिषदांमधनं मांडलं, वेदांमधनं मांडलं. परंतु गीता आहे तर त्याचं सगळं सार आहे. सर्वोपनिषदो गावो दोघदा गोपालानंद. गीता हे सर्व उपनिषदांचं सार आहे. सगळ्या वैदिक वाङ्मयाचं ते सार आहे. म्हणून गीता प्रणीत योग ही योग परंपरेतली पहिली परंपरा श्री अरविंदांनी मानलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अज्ञ परंपरांपेक्षा गीता प्रणीत योग परंपरेचा अभ्यास करणारे लोक पूर्ण योगाच्या अधिक जवळचे आहे. एक छोटासा फरक आहे की गीतेने पुरुषोत्तमाला शरण जा असं म्हटलेलं आहे. पुरुषोत्तमाची सत्ता मानलेली आहे. आणि श्री अरविंदांनी पूर्ण योगात मात्र भगवती मातेची सत्ता मांडलेली आहे. आणि भगवती मातेची जी सत्ता आहे ती सत्ता गीतेमध्ये पराप्रकृतीच्या नावाने वर्णित आहे. गीतेत नाही असं नाही, पण ती पराप्रकृतीच्या रूपाने वर्णित केलेली आहे अशी ती सत्ता आहे. दुसरा जो भाग आहे, दुसरी परंपरा जी आहे ती अद्वैत परंपरा आहे. मायावादी अद्वैत आणि यथार्थवादी अद्वैत अशा विचारसरणीची आचार्य परंपरा त्याच्यानंतरची श्री अरविंदांनी नमूद केलेली आहे. या सगळ्या परंपरांचा नीट अभ्यास करून, नीट विचार करून त्यावर साधक बाधक निर्णय घेऊन त्यांनी स्वतःचा योग, पूर्ण योग निर्माण केलेला आहे. त्यामुळे त्यांनी या परंपरेचाही अत्यंत विचार केलेला आहे. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की मायावादी अद्वैतवाद त्यांना मान्य नाही. ब्रह्मच फक्त सत्य आहे आणि सगळं जग मिथ्या आहे, ही सगळी माया आहे, हे मानण्याकडे त्यांचा कल नाही. ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा विचार मानवाला अज्ञानी करतो असं त्यांना वाटतं. संसार से भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे. ज्या परमेश्वराला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्या परमेश्वरानं निर्माण केलेलं हे जे विश्व आहे, हे विश्व जर मिथ्या म्हटलं तर मग परमेश्वराला सत्य कसं म्हणायचं. त्यामुळे जर परमेश्वर सत्य आहे तर त्याने निर्माण केलेलं जग सुद्धा सत्यच आहे. हे दोन्ही सत्य आहे हा समन्वयाचा विचार श्री अरविंदांच्या योगामध्ये आहे. त्यांचं वाक्य आहे, एक खूप चांगलं वाक्य त्यांनी म्हटलंय, मैं इस कमजोर धरातल को, मैं इस कमजोर धरातल को कि परम पुरुष सर्वोच्च सत्या शाश्वत रूप से मुक्त है, अपने योग का आधार नहीं बनाता. धरातल म्हणजे प्लॅटफॉर्म, बेस, आधार, की सर्वोच्च सत्ता शाश्वत रूपापासून वेगळी आहे, मुक्त आहे, या आधारावर मला माझा योग रचायचा नाही. हा आधार मी बनू शकत नाही, म्हणू शकत नाही, कारण माझ्या दृष्टीने विश्व सत्य आहे. अशासाठी सत्य आहे की माझा योग वैश्विक सत्याचं मूल्य जाणतो, वैश्विक सत्य काय आहे हे समजतो आणि ते मूल्य मी स्वीकारतो, मान्य करतो. हे मान्य करतो की विश्व हे एक वास्तविकता आहे, विश्व हे खरं आहे, तो आभास नाही.
आणि तो आभास नसल्यामुळे ह्या विश्वावर माझा संपूर्ण विश्वास आहे, त्याला मी सत्य मानतो. हे मायावादी अद्वैतामध्ये त्यांना जाणवलेल्या त्रुटी आहेत. या पुढची परंपरा आहे तांत्रिक परंपरा. योगशास्त्रातली पुढची तांत्रिक परंपरा आहे. आणि ती जी परंपरा आहे ती आपल्या शरीरातल्या ऊर्जा चक्रांना कार्यान्वित करण्याची परंपरा आहे. आपल्या शरीरात जी ऊर्जा चक्र स्थिर आहे, मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत, त्या सगळ्या चक्रांना कार्यान्वित करणं, कुंडलिनी शक्ती जागृत करणं आणि त्या कुंडलिनी शक्तीच्या साह्याने परमेश्वरापर्यंत पोहोचणं, त्या दिव्यत्वापर्यंत पोहोचणं, हे तांत्रिक परंपरा मानते. हे तांत्रिक परंपरेचं उद्दिष्टही आहे. ही प्रक्रिया ठीक आहे, त्यावेळेला त्या काळात ती योग्यच होती. पण श्री अरविंदांना असं वाटतं की ही परंपरा माझ्या पूर्ण योगाला अनुकूल नाही. कारण यामध्ये जो साधक आहे तो साधक परमेश्वरापाशी जातो, परमेश्वराला प्राप्त करतो आणि तो तिथंच थांबतो. तिथं ती परंपरा संपते आहे. त्यांना त्याच्या पुढे जायचंय, त्याच्या पलीकडे जायचंय. परमेश्वरापर्यंत नुसतं पोहोचून तिथं वास्तव्य करून राहणं म्हणजे हे स्वतः पुरतं झालं, हा माझ्या पुरता विचार झाला. म्हणजे बाकी सगळे माझ्या आजूबाजूला आहे जे याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये परमेश्वरापर्यंत, त्यांचं काय? त्यांना मदत कोणी करायची? त्यांच्या सहाय्यासाठी कोणी धावून यायचं? म्हणून इथे त्यांना ती अपूर्णता खटकते. हे तांत्रिक परंपरा. पुढची आणखी एक परंपरा आहे तत्वज्ञानाची, आणि ती म्हणजे वैष्णव भक्ती परंपरा. ही या जगाचा पालनकर्ता विष्णू आहे, ती व्यक्ती मानून त्याचं पूजन करणं, त्याची भक्ती करणं आणि त्या भक्तीमध्ये लीन होऊन जाणं, ही परंपरा आहे. मानवाची प्राणिक चेतना म्हणजे तो प्राणी असल्याची जाणीव जी आहे ती प्राणी असल्याचं, त्याच्यात चेतना आहे ती प्राणिक चेतना आहे. म्हणून त्याचं जे प्राणी म्हणून जे अस्तित्व आहे ते अस्तित्व, ती चेतना आणि ईश्वर भक्ती यात अनेक आंदोलन होत असतात असं त्यातून वैराग्यजनित समाधान आणि पलायन निष्पन्न, की ह्या जगामध्ये मी मनुष्य म्हणून राहतोय आणि मग ते मनुष्य म्हणून राहतोय म्हणजे काहीतरी फारच चुकीचं आहे. परमेश्वराला प्राप्त करायचं असेल तर मला या तुच्छ भौतिक जगाच्या पासून दूर जायला, ही जी वृत्ती निर्माण होते, ही पलायनवादी परंपरा निर्माण होते. आणि एक वैराग्यातून निर्माण होणारं समाधान फक्त वैराग्यातून जन्मणारं समाधान प्राप्त होतं. पण हे कशातूनही जन्मलेलं समाधान हे त्या व्यक्तीचा अंतिम ध्येय असू शकत नाही. समाधान हे स्वतःतून, स्वतःच्या आतून स्वतःला मिळवता आले पाहिजे. दुसरी गोष्ट पुढे ते म्हणतात की पुढे पुढे या ज्या मानवीय प्रेरणा आहेत, ज्या परमेश्वराच्या प्रेमाकडे वळवण्याचे जे प्रयत्न झाले त्यालाच केवळ शरण जावं अशा दृष्टीने जे प्रयत्न झाले ते प्रयत्न स्तुत्य होते. सगळ्या शरीराला, सगळ्या मनाला आणि सगळ्याला एकाच ठिकाणी नेऊन पोहोचवणं. आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांनी, कर्मेंद्रियांनी परमेश्वर शरणता पत्करावी, परमेश्वराला शरण जावं, सगळं काही परमेश्वराच्या चरणी अर्पण करावं. आपण फक्त तेवढंच तेच एक करावं, हा त्याच्या मागचा भाग होता. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आपल्या वाचेला रसनेला आज्ञा दिली आहे की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. सगळ्यांनी तेच करा आणि मनात येथे धाव घेई राही विठोबाचे पायी. धाव घे, तिथे राहा आणि विठोबाच्या पायीच राहा अशी आज्ञा संत स्वतःला देतात.
त्याच्यातली जी ती विशुद्ध शरणता आहे, ही विशुद्ध शरणता राहत नाही. पुढे गेल्यानंतर जसा जसा काळ लोटला, उत्तर भक्ती काळामध्ये असा शब्द वापरलेला आहे श्री अरविंदांनी की जसा जसा काळ लोटला ही विशुद्ध शरणता, विशुद्ध प्रेम, विशुद्ध भक्ती राहिली. ती पलायनवादाकडे जाऊ लागली. त्यातून पलायनवाद निर्माण झाला. स्वतःचं दायित्व, स्वतःच्या जबाबदाऱ्या टाळण्याची वृत्ती त्याच्यातून निर्माण झाली आणि त्या भक्तीतला निखळपणा जाऊन त्याच्यामध्ये संपूर्ण भ्रष्टाचार पसरला. आज आपल्याला असंख्य बुवा, बाबा, बापू, मा वगैरे खूप पाहिले. त्याचाच हा सगळा परिणाम आहे. हे सगळं निर्माण झालं म्हणून मग खरे संत आलेले त्यांनी त्याचं सांगणं एका बाजूलाच राहिलं आणि ती भक्ती परंपरा सुद्धा दूषित झाली. मग या सगळ्यावर उपाय म्हणून सगळ्यातलं चांगलं घेऊन त्यातून काहीतरी चांगलं निर्माण करावं म्हणून श्री अरविंदांनी पूर्ण योगाची निर्मिती केली. थोडे दिवस 1, 2, 4, 8, 15 दिवस नाही, तब्बल 40 वर्ष त्याच्यासाठी त्यांनी साधना केली. म्हणजे आपण जर आजच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर योगाच्या सर्व परंपरांमधलं पूर्ण योग हे टॉप एंड मॉडेल आहे योगाचं सध्याच्या घटकेला. तरी यानंतर त्याच्यामध्ये काय बदल होतील, काय होईल तुम्हाला नंतरचा, पण सध्या आजच्या युगामध्ये ते सर्व परिपूर्ण असं ते झालेलं आहे. पूर्ण योगाची निर्मिती झाली. त्याचे आधार काय, कशाच्या आधारावर हे पूर्ण योग निर्माण झाले, कशाच्या आधारावर, कशातनं तत्व घेऊन, कशातनं सत्व घेऊन श्री अरविंदांनी पूर्ण योग निर्माण केले, त्याचे आधार आहेत. एक हठयोग आहे. हठयोगाच्या काही क्रिया आहेत. राजयोग आहे, आपल्याला ही नावं परिचित आहे, आपण ही ऐकलेली, वाचलेली आहे. ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे आणि भक्तियोग आहे. ह्या सर्व गोष्टींना चांगल्यातलं चांगलं घेऊन लोकांच्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणाकरता, स्वतःच्या विकासाकरता जो काही तयार केला तो त्यांनी पूर्ण योग श्री अरविंदांनी तयार केला. पूर्ण योगाचा मार्ग आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. हा कसा तयार केला, त्याची रचना कशी झाली, संकल्पना काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. पांडिचेरीच्या या समुद्र किनाऱ्यावर उमललेलं हे ज्ञानाचं कमळ, पूर्ण योगाचं कमळ. श्री अरविंदांनी आपल्यासाठी हा मार्ग प्रशस्त करून ठेवलेला आहे. 40 वर्ष साधना करून, तपस्या करून, संशोधन करून आपल्यासाठी नुसता मार्ग नाही, एक्सप्रेस वे बनवून दिले. त्यांना ज्या खात्या खळगांना बाकीच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं त्याला आपल्याला जावं लागणार नाही. आता 40 वर्ष ही, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तत्वज्ञान ही भौतिक शास्त्राची शाखा नसल्यामुळे या 40 वर्षाचं फलित एखाद्या गोळीसारखं किंवा वॅक्सिन सारखं नाहीये की जे आपण पटकन घेऊन टाकू, गिळून टाकू आणि आपण बरं होऊ, असं नाहीये. आपल्याला ती साधना करायची. कारण तत्वज्ञान हे मानसशास्त्राच्या आधारित असलेली गोष्ट आहे. एक्सप्रेस वे जरूर तयार आहे, पण त्याचे काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. दुचाकी तिचाकी वाहनं न्यायची नाही. जी गती आहे ती गती कायम ठेवायची आहे. त्या ठराविक गतीनेच जायचंय. त्याच्यामध्ये अडचणी येऊ द्यायच्या नाहीयेत. वेळ प्रसंगी टोल भरायचा आहे आणि हे सगळं करून आपल्याला गंतव्यस्थानी पोहोचायचंय. मग हे नेमकं काय आहे, कशा पद्धतीने आपण हे आत्मसात करू शकणार आहे, ह्याचा विचार आपण उद्याच्या व्याख्यानात करणार आहोत.